माझं नाव रोहिदास नवनाथ ठोक, राहणार खडांगळी, पोस्ट वडांगळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी 2012 पर्यंत शालेय शिक्षण घेतलं। माझं व्यावसायिक शिक्षण, शालेय शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर 1 वर्ष नोकरी केली। त्यानंतर परत नोकरीत मन लागेना म्हणून शेती करतोय। टोमॅटो आमचा हा पारंपरिक शेती पीक आहे। त्याला आता आम्ही आधुनिकतेची जोड देण्याची सुरुवात केलेली आहे। पूर्वी आम्ही टोमॅटो करताना तार बांबू हे काही करत नव्हतो, जमिनीवरचे टोमॅटो करायचो। त्याला आता तार बांबू, औषधं हे सर्व गोष्टीचा वापर करावा लागतो। टोमॅटो पीक आम्ही 2001 सालापासून करतोय, परंतु पूर्वी फार तसं रोगांचं प्रमाण नव्हतं। पण आज अशी परिस्थिती झाली की खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकावर रोग येत असतात। त्याच्यात परिसरातील आपल्या सभोवतालचे सर्व कीटक हे टोमॅटोवर अटॅक करतात। खूप मोठ्या प्रमाणात सेकिंग पेस्ट, लीफ मायनर, फ्रूट मायनर असे खूप सारे कीटक टोमॅटोवर अटॅक करतात। आणि त्यापासून वाचण्यासाठी पूर्वी तसे आपल्याकडे काही तंत्रज्ञान नव्हतं, औषध नव्हतं, काही सोयी नव्हत्या। आज आपल्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषध, पेस्टिसाइड उपलब्ध झालेले आहेत आणि त्यापासून आम्ही या टोमॅटो पिकाचं संरक्षण करण्याची मदत आम्हाला त्या औषधांपासून होत आहे। टोमॅटोची शेती करताना महत्त्वाचं म्हणजे कीटक जे थ्रिप्स असेल, नागाळे असेल, फळ पोखरणारे अळी असेल, हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। आणि बाजारामध्ये असलेली औषधे 2 दिवस 4 दिवस झाले की पुन्हा लगेच आपल्याला नवीन स्प्रे घ्यावा लागतो। त्यासाठी नागाळीवर, थ्रिप्स वरती, लाल कोळीवरती, अळीवरती, फळ पोखरणाऱ्या अळीवरती वेगवेगळे औषधं आपल्याला फवारावे लागतात। मग त्यापासून त्या लीफ मायनर मुळे काय होतं, सर्व पानं डॅमेज होतात। थ्रिप्स मुळे सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्सचा अटॅक झाल्यानंतर, पांढऱ्या माशीचा अटॅक झाल्यानंतर गुबड्याचं प्रमाण झाडांवरती येतं। त्याच्यामुळं फळां तिरंगा होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते। आणि त्यानंतर फळ धारणा झाल्यानंतर जी फळ पोखरणारी अळी असते, फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते। टोमॅटोवर असलेल्या वेगवेगळ्या कीटकांवर उपचार करण्यासाठी आपण वेगवेगळे औषधं फवारतो। थ्रिप्सवर वेगळं, नागाळीवर वेगळं, परत फळ पोखरणाऱ्या अळीवरती वेगळं। आणि ही औषधं वापरताना त्याचे कॉस्टिंगही आपली वाढून जाते। प्रत्येक औषधाची किंमत वेगवेगळी असते। त्याच्यानंतर ते औषध फवारण्यासाठी मजुरी वेगळी लागते आणि त्याचप्रमाणे त्यांचा रिझल्टही कमी दिवस येतो। त्यामुळे मी यावेळेस या सर्वांवरती रामबाण उपाय म्हणून शिनवा ट्रॅक्टर ब्रँड या कंपनीचं शिनवा हे औषध वापरलं। त्याच्यामुळे थ्रिप्स, नागाळे आणि फळ पोखरणारे अळी या सर्व अळ्यांवरती 15 दिवसांपर्यंतच आम्हाला संरक्षण मिळालं। आम्ही आमच्या या प्लॉटवरती ट्रॅक्टर ब्रँडचं शिनवा हे औषध साधारण 18व्या दिवशी पहिला स्प्रे 160 ml चा एकरी केलेला आहे आणि त्यानंतर बरोबर 18 ते 18 दिवसांनी आम्ही शिनवाचा दुसरा स्प्रे घेतलेला आहे। आणि या 2 स्प्रे मध्ये आम्हाला जवळजवळ 40 दिवसांचं कव्हरेज थ्रिप्स, नागाळे आणि फळ पोखरणाऱ्या अळ्यांपासून आम्हाला मिळालेला आहे। आणि त्यामुळे आमचा वेळेचा, पैशाचा आणि सर्वच गोष्टींची आमची बचत झालेली आहे। या प्लॉटवरती आम्ही शिनवाचा 18व्या दिवशी आणि 38व्या दिवशी असे 2 स्प्रे घेतलेले आहे। आणि त्यामुळे आमचा काय फायदा झाला तर याच्यावर नागाळे आमचे आलेले नाही, थ्रिप्स आलेले नाही। थ्रिप्स न आल्यामुळं आणि नागाळे न आल्यामुळं आमचा प्लॉट आज 6व्या खोडा चालू आहे या प्लॉटचा। तर पानही पूर्ण पाऊस चालू आहे, पण पावसामध्ये पानाने, नागाळे न आल्यामुळं पानं टिकून आहेत आणि फळांचा कलर बघा, एकसारखा गर्द लाल कलर त्यांना मिळतोय। आणि जर या नागाळी किंवा थ्रिप्स यांमुळे तिरंगा माल होण्याची शक्यता असते, तर ती आमची या शिनवा औषध वापरल्यामुळे आमचा फायदा झालेला आहे। पूर्ण गर्द लाल कलर आम्हाला या टोमॅटोचा मिळतोय। शिनवा वापरल्यामुळं आम्हाला सर्व प्रकारच्या किडींपासून संरक्षण मिळालं आणि संरक्षण मिळाल्यामुळे आमचं अळ्यांनी जे फळ पोखरणारे अळे फळाचं नुकसान करतात ते नुकसान वाचलं। आणि त्याचप्रमाणे कोणत्याही झाडांवरती तिरंगा दिसत नाही, मालाचं उत्पन्न वाढलं, शायनिंग वाढली आणि त्यामुळे मार्केटमध्ये आज आमचा 6वा तोडा असतानाही 1 नंबरचा रेट आम्हाला मार्केटमध्ये मिळतोय। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगेल की प्रत्येकाने शिनवा हे औषध वापरावं आणि आपलं नुकसान टाळावं आणि उत्पादन वाढवावं। यामध्ये नक्कीच तुमचा फायदाच होईल, तोटा कधीही होणार नाही, हेच मी तुम्हाला आवाहन करेन। लाइक करें, फॉलो करें और दूसरों के साथ शेयर करें।